सो हे गाइस, वेलकम बैक टू के स्टफ। मैं आपका अमित। तो मैं जैसे कि जानता हूँ कि 4 महीने बाद मैं वीडियो बना रहा हूँ, तो आज मैं आ गया हूँ रायगढ़ में और मेरे साथ है पाटिल और आकाश। देखो फोटो शूट चल रहा है दोनों का और अभी बज रहा है 7:30 सुबह का। तो रायगढ़ में हम लोग को सीढ़ी से जाने नहीं मिलेगा बिकॉज बहुत बारिश हो रहा है 10-15 दिन से, तो इसके लिए मोस्टली बंद कर दिया है। तो हम लोग को रोप से जाना होगा। जैसे कि रोप से जाने का पर पर्सन होता है 310 रुपया। ऊपर लेके जाते हैं और नीचे लेके भी आते हैं। उसके लिए पहले यहाँ से जाएंगे, फॉर्म भरेंगे, सबका नाम लिख के देना पड़ता है और सब मेंबर दिखाना पड़ता है कि हमारे से इतने हैं तो ही छोड़ते, तो ही अलाउ करते, नहीं तो नहीं जाने देते जब तक पूरे मेंबर आ ना जाए। तो अभी जाता हूँ मैं, नाश्ता करता हूँ, मिलता हूँ तुमको नाश्ता करने के बाद और दिखाता हूँ टॉप व्यू कैसा होता है। मैं तो बहुत कुछ मिस कर दूंगा क्योंकि जो चल के रायगढ़ घूमने में सीनरी मिलेगी, व्यू मिलेगा, जो महाराज का पूरा गढ़ है वो एक्सप्लोर करने मिलता था, लेकिन अभी हमको डायरेक्टली रोप से जाके ऊपर से डायरेक्ट जो कुछ भी है ऊपर से देख के बताना होगा। मिस तो करूँगा, वीडियो में बने रहना, वीडियो एंड तक देखना। लेट्स गो। रायगडावरून सध्याची वाट हे पाचाड गावातून चित दरवाजातून सुरू। आयो हलते रुक लेता हूँ मैं। जय शिवाजी। अरे दादा खाली बघायला विचार काय थांबलं कसं काय? आई शपथ थांबलं रे. अरे यार काय काय वाटतंय रे भाऊ, काय फिलिंग आहे पूर्ण.
जैसे कि ऐसा बाथरूम होता था पहले के ज़माने में। टॉप व्यू पूरा फॉग हो गया, कुछ दिख रहा ही नहीं है सामने का। प्रवेश केले पालखी दरवाजा मेना गेट हे अडकले भिंतीच्या आतमध्ये साऱ्यांचे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। मेना मटकी पण दिसतो, पालखी मटकी पण छत्रपती शिवाजी महाराज राण्या राजराज हे दिसतो। या मेण्यामध्ये बसू किल्ल्याच्या मागच्या बाजूला थंड हवा खायला सूर्यास्त पाहिला मेना बसून ये जा करायचं। तुमच्या गेटचं नाव मेना गेट। राणी ही दाशीला आवाज देते, दाशी आतमध्ये काम करायचं दोन खड्डे जाळीवाले खड्डे, मधला खड्डा हा दगडामध्ये ओपन गडावरती मी एक माझी ओळख करून देतो। माझं नाव मंगेश शिंदे। याआधी आपण किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, आज गड हा प्रत्यक्षात आपण बघणार आहोत। ज्या बाजूने आपण गडावरती आलात ही मागची बाजू आहे गडाची, जी गडाची समोरची बाजू आहे जी शुभक्त गडावरती पायी येतात ना सर, ती गडाची समोरची बाजू आहे। आता गडाच्या समोरच्या बाजूला 2000 पायऱ्या आहेत, 3.5 किलोमीटरचं अंतर आहे पायी येण्यासाठी। गडाचा टोटल परिसर 1200 एकर आहे। पूर्ण गड बघायला 2 दिवस कमी पडतात। त्यातील गडाचा वरचा पठार भाग 100 एकर आहे, ज्यामध्ये 350 इमारती, 11 तलाव, 84 टाके आहेत। त्यातील आज आपण महत्वाचा बाल्ले किल्ला बघणार आहोत। तिथून पुढे मंदिर आणि समाधी आहे। बाल्ले किल्ल्याचा परिसर म्हणजेच गडातील सुरक्षित ठिकाण, महत्वाचं ठिकाण, अशा परिसराला बाल्ले किल्ला म्हणतात। आणि या बाल्ले किल्ल्याची इथून पुढे माहिती घ्यायला आपण सुरुवात करणार आहोत। रायगड किल्ल्याचं इतिहासात जुनं नाव रायरी होतं। हा डोंगर होता जावळीचे मोरे यांच्याकडे। मोरे मराठी होते, चाकरी आदिलशाहीकडे करायचे। छत्रपती शिवरायांनी हे जावळी खुरद स्वराज्यामध्ये जिंकून घेतलं 15 मे 1656 मध्ये, आणि या गडाची निवड राजधानी म्हणून केली। गडाच्या चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतावरती बांधलं काय 350 इमारती, 11 तलाव, 84 टाक्या। प्रश्न पडतो की बांधकामं गडावरती केली, मग लागणारा दगड आणला कुठून त्यावेळी? गडावरती 11 तलाव, 84 टाक्या खोदल्या, ज्यातून निघणारा दगड बांधकामाला वापरला, म्हणजे पिण्याकरता पाणी झालं आणि बांधकामाकरता दगड झाले। आज आपण बांधकाम पॅकिंग करायला रेती आणि सिमेंट वापरतो, त्यावेळी चुना, गुळ व शिस वापरलं। गडावरती छत होतं, सागाची लाकडं, मातीची कौलं, आतमध्ये पैठणी कापड, मखमली गोंडे आणि मशाल। आज कल्पना करायची आहे की गडाचं वैभव त्यावेळी होतं कसं। हे वैभव इंग्रजांनी 10 मे 1818 मध्ये गडाच्या दक्षिणेस पोटल्याचा डोंगर आहे, या डोंगरावरून तोफीचा भडीमारा करून या गडाचं वैभव नष्ट केलं। इतिहास नोंदीप्रमाणे गड 11 ते 12 दिवस जळत होता, म्हणजे 11 ते 12 दिवसात याच्यावरती असणारं सागवानी छत हे पूर्णतः जळून गेलं। आज बघायला मिळत आहे दगडी बांधकामाने मेना दरवाजातून राजांच्या राणे सायंकाळच्या वेळेस मेन्यात बसून त्या दरवाजातून येणं जाणं करायचे। पालखी दरवाजातून राजांची, शंभूराजांची पालखी, आऊसाहेबांची पालखी त्या पालखी द्वारातून आतमध्ये मेना दरवाजा आणि पालखी दरवाजा याला लागून एक आडवी भिंत आहे, आणि भिंतीला काही 6 दरवाजे आहेत। यांना राणी महाल, राणी वसा म्हटलंय। छत्रपती शिवरायांना एकूण राण्या किती होत्या? 8 होत्या। मला नाव ऐकवतो: सहीबाई, स्वैराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, काशीबाई आणि सकवाराणाबाई। 8 लग्न करण्याचा एक गणिमी कावा। नामवंत घराण्यातील मुलींशी लग्न केली होती, त्यातील स्वैर संबंध आपल्यात सामावून घेतला। जरी ती लोक आपल्या सोबत आली नाहीत तरी आपल्या विरुद्धात युद्ध करू शकत नाहीत, म्हणून छत्रपती शिवरायांनी आऊसाहेबांच्या सांगण्यावरून 8 लग्न केली। गडावरती 6 दालनं, राजांना राण्या 8,
राजांच्या पटराणी सईबाई शंभूराजांच्या आई. ज्यावेळी शंभूराजे 2 वर्षाचे होते त्यावेळी सईबाईंचं निधन देवाज्ञा राजगड गडावरती झालं. शंभूराजांचे जन्मस्थान पुरंदर 14 मे 1657. ज्यावेळी शंभूराजे 2 वर्षाचे होते त्यावेळी सईबाईंचं निधन राजगड गडावरती झालं. स्वराज्याची पहिली राजधानी 5 सप्टेंबर 1659. सईबाई गडावरती कधी आल्या नाही. पाण्याच्या टाकी आहेत. आपल्याला कावड माहिती असेल, खाली गंगासागर तलाव आहे, ज्या तलावातून पाणी आणून हे टाकीमध्ये ओतायला लावायचे, पिण्याच्या पाण्याची टाकी. समोर आपल्या राजांचं न्हाणीगृह, अंघोळीचं ठिकाण. आपल्या भाषेमध्ये त्यावेळेचं बाथटब स्विमिंग पूल हे आपल्या राजांचं न्हाणीगृह होतं. तर आपण महालाची माहिती घेण्यासाठी समोर जाऊया. आपल्या समोर हा जो ओटा आहे, आपण नतमस्तक झालो. छत्रपती शिवरायांचा प्रशस्त महाल आहे. छत्रपती शिवराय या ठिकाणी 10 वर्ष होते. आपल्या राजांचं जन्मस्थान शिवनेरी गड 19 फेब्रुवारी 1630. मात्र आपल्या राजांचा अखेरचा श्वास राहाच्या राजवाड्यामध्ये सुटला. 3 एप्रिल 1680. चैत्र पौर्णिमा, हनुमंत जयंती, वार शनिवार. आपल्या राजांचं निधन मात्र इथे झालं. राजांच्या चितेला अग्नी, देहेकलेला अग्नी. इथून पुढे जगदीश्वराचं मंदिर आहे. या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आलेली आहे. राजांना आयुष्य फक्त 50 वर्ष लाभलं. जगातला एकमेव राजा ज्याने स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली ते म्हणजे राजे शिवछत्रपती. अखेरची 10 वर्ष येते होती. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ल्यावरून स्वराज्याचा राज्यकारभार हा 26 वर्ष सांभाळला. वयाच्या 16 वर्षाची होती जिथे स्वराज्याचं तोरण मानलं तो म्हणजे तोरणागड. आणि अखेरची 10 वर्ष येते होती. आपल्या राजांचा अखेरचा श्वास देखील इथे सुटला 3 एप्रिल 1680. आपल्या राजांच्या चितेला अग्नी, देहकलेला अग्नी. इथून पुढे जगदीश्वराचं मंदिर. या मंदिराच्या समोर आपल्या राजांच्या चितेला अग्नी देण्यात आलेली आहे. राजांना आयुष्य फक्त 50 वर्ष लागतं. जर आज आपण आपले 50 वर्ष पाहिले तर 20 वर्ष बाळपण, उरले 30 वर्ष. 30 वर्षात आपल्या हवं असं मनासारखं घरी बांधता येत नाही. तर त्या राजांनी स्वतःची गादी स्वतःने निर्माण केलेली आहे फक्त 50 वर्षांनी. आता हे बघा, पलीकडे जी आपल्याला विटाची रूम दिसते का, हे टाकसाळ. आता आपली करन्सी नाशिक मध्ये तयार होते. त्यावेळेची करन्सी समोर विटाची रूम दिसते का, ते टाकसाळ. म्हणजे तिथे त्यावेळेची करन्सी तयार व्हायची. राजमुद्रा, नाणे, गोड, शिवराई. राजमुद्रा ही अष्टकोणी होती. राजमुद्रेवरती लेख होता, प्रतिपचंद्र लेखे व वरद विष्णू मंदिता शहा शुनो शिव शहा मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो की वेषांतर करायला पटाई. शत्रूच्या छावणीत जाऊन जिथून काही गुप्त वार्ता आणल्या जातील त्याच्या मसलती याच्या आतमध्ये केल्या जायच्या, हा त्यावेळेचा खलबत. आणि पलीकडे सप्त मनोरे, जिथे राजांच्या राण्या थंडगार हवा खाण्यासाठी येत असायच्या. समोर आपल्याला ही जी इमारत दिसते ना, महालासमोर असणारी आपल्या राजांची बाल्कनी सध्या गॅलरी होती. इकडे हिरकणी बुरुज येतो, त्याची माहिती आपण दरबारामध्ये ऐकणार आहोत, पण आता दुःख असल्यामुळे नाही दिसत. जिथे आता आपण उभे आहात ते उरलं होतं, ते उरलेलं पाणी तर तलावात सोडलंय म्हणून त्याला ती आपल्या राजांचा दरबार. याच ठिकाणी आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक 6 जून 1673 मध्ये आपले राजे छत्रपती येथे. याच ठिकाणी आपल्या राजांचं रत्नजडित 32 सुवर्ण सिंहासन, 1 मण 40 किलो, 1280 किलो रत्नजडित 32 मणाचं सुवर्ण सिंहासन आपल्या राजांचं इथे या ठिकाणी. आज सिंहासनाची प्रतिकृती म्हणून छत्रपती शिवरायांच्या अंगावर आपण छत्रपा. या छत्राला इतिहासात मेघडंबरी म्हणतात. त्याची मेघडंबरी 1985 मध्ये बसवली. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर गणेशन सिंग यांच्या आतमध्ये आपल्या राजाची शिवप्रतिमा 6 जून 2009 मध्ये बसवली. आता नाही देणार. युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी 2009 मध्ये ही शिवप्रतिमा इथे बसवलेली आहे. सिंहासनाच्या डाव्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता, शंभूराजा, राजाराम राजांच्या राणी, गागा भट्ट मंत्रिमंडळ यांना बसण्याची व्यवस्थेची. समोर इमारत नगारखाना आहे. यावरती नगारे वाजले की महादरवाजा बंद व्हायचा किंवा उघडायचा. हा नगारखाना. त्याची जमिनीपासून हाईट 52 फूट आणि रुंदी 40 फूट.
या दरबारामध्ये इको साऊंड होतं. म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात मी किती लहान आवाजात बोलवा, पेपर जरी फाडला तरी तो आवाज तिथे ऐकायला जातो. पेपरचा आवाज, तो पेपर तिथे फाडला तरी त्या पेपरचा आवाज चारी कोपऱ्यातून ऐकायला येतो. त्यावेळेस इको साऊंड आवाज आजही आपल्याला प्रत्यक्षात ऐकायला मिळतो. पण त्याकरता लोक शांत. याच ठिकाणी आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये वार शनिवार राजे पहाटे उठून स्नान करून जगदीश्वर मंदिर आई भवानी माता शिरकाई हे देवतांना नतमस्तक होऊन साकडा घालून या इमारतीमधून दरबारामध्ये प्रवेश केला. त्यावेळी दरबारामध्ये 6000 प्रजा होती. उठून आपल्या राजांना मानाचा मुजरा केला. राजाने मुजरा स्वीकारला. राजे पुढे गेले. पहिली नजर 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर टाकली. दुसरी नजर रावसाहेबांवर आणि तिसरी नजर फुटलेल्या दरबारामध्ये राजांच्या जीवाला जीव देणारे मावळे ज्या वीरांवरती स्वराज्य निर्माण केलं त्यातील एकही मावळा, एकही सरदार राजांच्या आनंदाच्या सोहळ्यास या दरबारामध्ये उपस्थित दिसत नव्हते. त्यामुळे राजांचं अंतकरण भरलं होतं. ते भरलेल्या अंतकरणाने राजे ते पायऱ्या चढत असताना आऊसाहेबांना नक्की म्हटले असते, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याच्या आम्ही पहिली पायरी चढतोय. दोस्तों कभी आपको टाइम मिलेगा ना तो रायगढ़ आना और आपको ना गाइड ले लेना, क्योंकि आपको एक छोटे से छोटी बात बताएंगे कि वो टाइम में महाराज ने अपने लिए क्या किया है. और महाराज नहीं रहते ना, आज अपन नहीं रहते, हिंदुत्व नहीं रहता. बहुत बारिश हो रहा है. हम लोग सब लोग आधा ऑलमोस्ट भीग चुके हैं और यहाँ पे पूरा फॉग है. सामने का कोई दिख भी नहीं रहा है. जब तक वो जगह पे जा नहीं रहे हम लोग तब तक दिख नहीं रहा. और गाइड हमारा जो था हम लोग को बहुत अच्छे से डीपली सब कुछ बताया महाराज के बारे में, जो महाराज ने किया है अपने लिए. सो गाइस अभी जगदीश्वर मंदिर के बाहर खड़े, जैसे कि देख सकते हो पीछे ही है मेरे जस्ट मंदिर. देखोगे कि मस्जिद लगेगा, लेकिन ये स्ट्रक्चर बनाया था छत्रपति शिवाजी महाराज ने मुगलों से बचाने के लिए, कि उन लोग को लंबे से लगे कि मस्जिद है और कभी यहाँ के आक्रमण ना कर पाए. इसलिए देखो वो टाइम में छत्रपति शिवाजी महाराज का माइंड कितना अच्छा, मतलब कितने अद्भुत राजा थे वो.